पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला। औंध परिसरातील राहुल हॉटेल समोरून गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्ये खड्डा आहे। या खड्ड्यातून गाडी घसरली, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला। मात्र तेवढ्यात ज्येष्ठ नागरिक मागून आलेल्या कारच्या खाली चिरडले गेले। जगन्नाथ काशीनाथ काळे असं 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे। पण या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। नमस्कार, मी दीपक स्टेशनरीचा मालक रमेश शशलाम चौधरी। माझ्या दुकानासमोर ही घटना घडली होती आणि ते गेल्या किती वर्षापासून ते त्रास आहे, पण आता ते रोड इनबॅलन्स होऊन ते रस्ता व्यवस्थित काम करत नाही, येऊन मेंटेनन्स करत नाही। त्यामुळे एक जणांची जीव गेले आणि प्रशासन त्यावर काय काम करत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला पण त्रास होतो। ते फुटपाथ आणि रोडचं लेवल अप डाऊन आहे, तर मेंटेनन्स कधी सॉल्व्ह करत नाही, त्यामुळे आम्हाला त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतोय। प्रशासन काय काम बघत नाही, काय होतंय, कोणाला त्रास होतोय। तसं काय मागणी असेल तुमची? आमची मागणी आहे, टाइम वेळेवर येऊन तुम्ही मेंटेनन्स करून जावा। अर्धा रस्ता करून तुम्ही जाताय, परत तुम्ही आता ते 2 दिवस अगोदर ते सीन झालं, आता आल्यावर काम करून पण गेले नाही, फक्त थोडंफार अर्धा 1 तास काम करून गेले आणि आता रोड असंच बजरी आणि तसंच पडली आहे।